का? अशा पद्धतीनं हे सोंग सरडे आरोप्यानंदे पुढे हे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता भगवान परमात्म्याने अवतार घेतला. आणि मग यशोदा मातेला कळलं की आपलं पोरग घरी ठेवायच्या लायकीचं नाही, त्याला शाळेत लावलं पाहिजे. मग कोणती शाळा असती? त्या शाळेमध्ये भगवान परमात्म्याने टाकलं गाई राखण्याचं काम करण्याकरता. आणि मग ज्या वेळेस भगवान परमात्मा गाई राखण्याकरता गेले, असंख्य गोपाळ भगवान परमात्म्याच्या सोबत होते. असंख्य गोपाळ गाई होत्या. आणि मग त्या यमुना मातेच्या किनाऱ्यावरती, तटावरती, त्या पटांगणामध्ये, वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्णानं खेळ खेळायला सुरुवात केली. कोणते खेळ असंख्य खेळ भगवान श्रीकृष्ण आणि सगळे गोपाळ सवंगडी खेळले. आणि खेळल्याच्या नंतर मग आता कसं असते, लईच वेळ खेळ झाल्याच्या नंतर मग काय लागतो? दम लागतो. आणि दम लागलं मग काय लागते? भूक. आणि मग कसं होते, सगळे सवंगडी म्हणजे कृष्णा अरे किती वेळ खेळायचा? जवळजवळ आता 1 वाजाय 5 मिनिटं कमी, तरी तुझा खेळच बंद व्हायना. एक तू खेळ करायला लागलाय. आमच्या फार पोटाचा खेळ व्हायची वेळ आली ना आता. थंडी भाज्या पोटी भुके गोपाळाने सांगितलंय कृष्णा बाद झालं म्हणले, आता खेळायचं. आम्हाला भूक लागली. आणि नाहीतरी कृष्ण बी दमलेला होता. रात्री धुऱ्याचा खेळ केला होता, सकाळी बिगवनचा खेळ केलाय, आणि आता संध्याकाळी परत सोलापूरला खेळ करायला जायचा आहे. आता अजून बाकी आपल्या जिंदगीचा खेळ होण्यापेक्षा एवढाच खेळ बाद झाला. आणि मग कृष्णाने बी ठरवलं आता जवळजवळ 1 वाजलेले आहे, आपला खेळ आता आवरता घेतला, नाहीतर आपला मेळ जुळणार नाही. असो म्हणून आता आपल्याला हा खेळ या ठिकाणी थांबवायचा आहे. अशा पद्धतीने सगळ्यांचा खेळ झाला. आणि मग सगळ्यांनी शिदारा एकत्रित आणला. माझी पाहिजे, माझी तशी आहे तशी पाहिजे.